अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 4 द्रौपदीची पूर्वकथा. श्री गणेशाय नमः. श्री कृष्ण धर्मराजास म्हणाले, पुरुषोत्तम हा मास फार पुण्यकारक आहे. तो मला अतिशय प्रिय असा महिना आहे. या मी वरदान दिलेल्या अधिक मासात जे कोणी पुण्यकारक व्रताचरण, पूजा, जप, तप, दान इत्यादी गोष्टी करतात त्यांना काय आणि कोणते फल आणि तेही कसे अधिक प्रमाणात मिळते ते मी तुला याआधी सांगितले आहेच. तसेच जर कोणी या पुरुषोत्तम मासाची अवहेलना, अनादर, निंदा केली, त्याला नावे ठेवली तर अशा कळत नकळत हातून घडणाऱ्या पापकर्माचे फळ ही कठोर शिक्षा, दुःख, कष्ट किंवा प्रसंगी तुमच्यासारख्या राज्याचे अधिकारी असूनही असे वनवासी होण्याची वेळ येते. काय कृष्णा, आमच्या हातून या महिन्याचा अनादर झाला, अवमान झाला, कसा, कधी आणि कोणाकडून? सांग कृष्णा, सांग. कोणाच्या गतजन्मीच्या पापाचे हे फळ आम्ही भोगत आहोत? युधिष्ठिरांनी मोठ्या आश्चर्य आणि कुतूहलाने विचारले. तेव्हा कृष्णाशी सुख संवाद करीत भोवती असलेले 5 पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी हिच्याकडे एक नजर टाकून श्रीकृष्ण म्हणाला, हे धर्मराजा, मला हे सांगताना अति दुःख होत आहे, पण तुमच्या या अशा वनवासीपणास कारणीभूत आहे ती तुमच्या 5 जणांची पत्नी द्रौपदी. काय द्रौपदी, ती कशी काय आमच्या या अशा वनवासी होण्यास, दुःख क्लेश भोगण्यास कारणीभूत आहे? तिच्या हातून केव्हा आणि काय अपराध घडला की ज्याची शिक्षा आम्हाला आणि आमच्याबरोबर तिलाही भोगावी लागत आहे? आणखी एक प्रश्न सहजपणे विचारला गेला. तेव्हा श्रीकृष्ण सांगू लागले, द्रौपदी, ही तुमची पत्नी म्हणजे गतजन्माची मेधावी नावाच्या एका विद्वान, ज्ञानी, ईश्वरनिष्ठ, शिवभक्त ब्राह्मणाची मुलगी. तिचे नाव मेधावती. मेधावतीची आई तिला लहानपणीच पोरकी करून गेली. मातेच्या मृत्यूनंतर त्या मेधावी ब्राह्मणानेच माता आणि पिता या दोन्ही भूमिका बजावीत तिचे संगोपन केले. तिच्यावर उत्तम संस्कार केले. तिला त्याने साहित्य, नीती, चातुर्य, कला या विषयांचे खूप ज्ञान दिले. होता होता गुणवान, रूपवान आणि सद्गुणी मेधावती मोठी आणि विवाहयोग्य झाली. त्यावेळी तिच्यासाठी एक उत्तम असा वर कसा आणि कुठे शोधायचा ही एक नवी चिंता या मेधावी ब्राह्मणास लागली. खरं म्हणजे त्या ब्राह्मणाने मेधावतीसाठी वर संशोधन करण्याचा खूप आटापिटा केला. त्यासाठी मोठी पायपीट केली. दूरदूरचा पायी प्रवास केला. एक दिवस असेच संशोधन करून निराश, हताश झालेला, अंगात ताप भरलेला, पायात त्राण न राहिलेला तिचा पिता बाहेरून दमून भागून आला. पाणी, पाणी असे म्हणत त्याने कन्येस कशीबशी हाक मारली. ती हाक ऐकून मेधावती पाणी घेऊन अंगणात आली खरी, पण त्याआधीच त्या मेधावी ब्राह्मणाने अतीव दुःखाने प्राण सोडले होते. आपल्या मृत पित्यास पाहून मेधावतीने करुण हंबरडा फोडला. बाबा, बाबा, आई गेली, आता तुम्ही पण मला एकटीला टाकून गेलात. आता मी एकटी काय करू? कशी राहू, कशी जगू? माझा सांभाळ कोण करणार? मेधावतीचा तो हंबरडा ऐकला आणि जवळपास राहणारी काही मंडळी तिथे धावून आली. मेधावी ब्राह्मणाचा मृतदेह, मेधावतीचा वियोग, तिचे दुःख, अश्रू हे पाहून लोकांची मने कळवळली. नाईलाजाने थोड्याच वेळात काही जण पुढे आली. त्यांनी मेधावतीला सावरले. तिच्या मांडीवरचे पित्याचे प्रेत उचलले. नदीकाठी नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले. दुःखी, कष्टी मनाने आणि जड पावलांनी मेधावती ही आपल्या घरात परत आली. पण तिचे मन कशातच लागेना. अतीव दुःखाने व्यतीत होऊन तिच्या मनात विरक्ती निर्माण झाली. तिने ते घर, आश्रम, परिसर सारे सोडले आणि दूर जाऊन ती आपल्या घराण्यातील वडिलोपार्जित शिवोपासना करू लागली. नित्य नदीचे स्नान, शिवमानसपूजा आणि मग ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप अशी तिची साधना चालू झाली. एक दिवस दुर्वास ऋषी तिथे आले. ते महान सिद्ध होते, पण तसेच ते अति कोपिष्ठही. धर्मराजा, त्याच दुर्वासांची तुझ्या मातेने कुंतीने खूप सेवा केली. तेव्हा त्यांनीच तिला मनोकल्पित देवांना आवाहन करण्याचा मंत्र दिला. त्या मंत्रप्रयोगातून तुमचा जन्म झाला आहे, हे ज्ञात आहे ना? ही जशी दुर्वासांची कृपा, वरदानाची बाजू, तसाच त्यांचा राग किती घातक ह्याचा तर मी स्वतःही प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. एकदा ते स्वतः रथारूढ झाले आणि त्यांनी मला व रुक्मिणीला तो रथ ओढायला लावला. रथ ओढल्याने रुक्मिणीच्या घशास कोरड पडली. तिला तहान लागली होती, पाणी हवे होते, पण ते मिळणार कसे? कारण आम्ही तर रथास जुंपलेले. मग मीच पायाच्या अंगठाने पृथ्वीवरची गंगा उत्पन्न करून रुक्मिणीस पाणी मिळेल
अशी व्यवस्था केली. पण माझी ती कृती दुर्वासांना मात्र पटली नाही. त्याने रागाच्या भरात मलासुद्धा पत्नी वियोगाचा कठोर शाप दिला. असे हे दुर्वास ऋषी त्या मेधावतीच्या चौकशीसाठी तिथे आले. ते तिला म्हणाले, बाळ, तुझ्या पित्याचा आणि माझा परिचय होता. त्याच्या निधनाची वार्ता कळली, म्हणून मी तुला मुद्दाम भेटायला आलोय. तेव्हा मेधावतीने त्या पितृतुल्य दुर्वासांना आपली कर्मकहाणी सांगितली. आपली व्यथा, पित्याच्या मृत्यूचे कारण सांगितले. नारायण ऋषी नारदांना म्हणतात की मेधावतीच्या समस्येवर दुर्वासांनी तिला कोणते मार्गदर्शन केले, तो भाग आपण पुढील अध्यायात ऐकूया.